आम्हाला जो त्रास होत आहे ना तो तुम्हाला नाही होत आहे। हे जनावर मरून राहिले आमच्या पाण्याअभावी। गेल्या 1.5 महिन्यांपासून शेतातील विद्युत पुरवठा खंडित, शेतकरी आक्रमक। बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील तिवान खुर्द शेत शिवारात विद्युत पुरवठा गेल्या 1.5 महिन्यांपासून खंडित झाला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील ज्वारी, मका, शेवगा यासह भाजीपाला पिकांचे पाण्याअभावी नुकसान होत आहे। जनावरांचे देखील हाल होत आहे। वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत वारंवार सांगूनही विद्युत पुरवठा सुरळीत होत नाहीये। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या बैलगाडीसह शेगाव येथील महावितरण कार्यालय गाठले। त्यांनी या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन देखील केलं। जोपर्यंत विद्युत पुरवठा पूर्ववत केला जाणार नाही तोपर्यंत कार्यालयासमोर उठणार नसल्याचा पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता। आमच्या शेतीचं कनेक्शन MSEB ऑफिसने 1-1.5 महिना आधी कट केलेला आहे। आम्ही त्यांना लेखी निवेदनसुद्धा दिलं की सुरू करण्यात यावे, परंतु तेथील लाईनमन वैशाली पुरी हे आम्हाला सांगतात तुम्हाला जिथं कंप्लेंट करायची तिथं करा। आम्ही त्यांच्या वरिष्ठांनाही कंप्लेंट केली, असिस्टंट इंजिनियर ढोले त्यांना केली, त्याच्यानंतर मोहता सर आहेत त्यांना केली। 24-25-4ला आम्ही त्यांना लेखी निवेदन दिलं, तरीसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही त्या लेटरवर। शेवटी आमचे जनावरं पाण्याअभावी मरत आहेत, त्याच्यामुळे हे आंदोलन आम्हाला करावं लागलं। काय मागणी? आमची मागणी एवढीच आहे की आमची लाईन जशी सुरू होती पूर्ववत शेतीची, कट का केली तुमची लाईन? त्यांना आम्ही तेच विचारत आहे की पूर्वसूचना न दिलं का कट केली ते तरी सांगा आम्हाला, कारण काय? तर त्यांचं सांगणं आहे की झाडं वाढत उठले तर ते तुम्ही सफा करून द्या। आम्ही ते साफही करून दिले त्यांना, तरीसुद्धा ते जोडत नाही। आज ज्यावेळेस आम्ही इथं आंदोलन करायला आलो त्यावेळेस त्यांनी पोलीस बंदोबस्त बोलवला। पोलिसांनी आम्हालाच दमदाटी केली, अटक करायचं सुद्धा सांगितलं। एक पोलीस निरीक्षक आहेत वडगावकर म्हणून शेगाव पोलीस स्टेशनला, त्यांनी माझा हात पकडला, मी रेकॉर्डिंग करत होतो मोबाईलमध्ये, माझा मोबाईल खिचला, मोबाईल खाली पडला, याच्यात रेकॉर्डिंगसुद्धा आहे त्यांची, आणि आम्हालाच अटक करा रे यांना असं ते सांगत होते। आता निघून गेले ते पोलीस स्टेशनला। आम्हाला जो त्रास होत आहे ना तो तुम्हाला नाही होत आहे। हे जनावर मरून राहिले आमच्या पाण्याअभावी। तुम्ही बोलू नका, तुम्हाला आवाज कोण माहित नाही। कोण सरपंच तुमचे? कोणते सरपंच? सरपंच कोण आहेत तिथे? आता मला लेडीज आहेत। आता लेडीज त्यांच्या पतीच असतात, सांगा ना आम्हाला कोण? लेडीज थोडी जाते तिथे। सरपंच तोड देते, आम्ही आमचं काम करत सांगत आहे, फक्त माहिती करतायत ते।